थोड्याच वेळामध्ये नाशिकमध्ये ठाकरे बंधूंची पहिली संयुक्त जाहीर सभा। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे नाशिकमध्ये दाखल। ठाकरेंची तोफ कुणाकुणावर धडाडणार याकडे राज्याचं लक्ष। नाशिकमध्ये ठाकरे बंधूंच्या सभेचे व्यासपीठावर महापुरुषांच्या सोबत आनंद दिघे यांचाही फोटो। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासह शाहू फुले दाम्पत्य, आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, मीनाताई ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या प्रतिमा। लातूर महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ अजित पवार यांची विजय संकल्प सभा। लातूर महापालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे 60 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। नवी मुंबईसाठी शिंदेच्या शिवसेनेचा जाहीरनामा प्रसिद्ध। जाहीरनाम्यामध्ये समोरील पानावर काळ्या दगडावरची भगवी रेख असा उल्लेख, तर नवी मुंबई नवे सरकार असाही उल्लेख। कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून वचननामा प्रसिद्ध। मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री प्रकाश आंबेडकर, खासदार धनंजय महाडिक आणि आमदार राजेश क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती। नांदेड काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर चौफेर टीका। जाहीरनामा 2017 सालातील निवडणुकीची कॉपी असल्याचा आरोप। सोशल मीडियावर जाहीरनाम्याची खिल्ली। काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा प्रकाशित। लातूरकरांच्या सूचनांना जाहीरनाम्यामध्ये समावेश। जाहीरनाम्याचं खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या हस्ते प्रकाशन। भाजपा कार्यकर्त्यांनी दिल्या 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा। शिल्पा केळुसकरांच्या कार्यकर्त्यांकडून शिंदेच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात घोषणाबाजी। सायन प्रतीक्षा नगर मधली घटना। महायुती नसतानाही प्रताप सरनाईकांकडून मुख्यमंत्र्यांच्या स्वागताचे बॅनर। बॅनरबाजीमुळे नागरिकांमध्ये युतीबाबत संभ्रम। मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वागताचे होर्डिंग्स लावल्यानं एकच चर्चा। बीडच्या परळीमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी, शिंदेची शिवसेना आणि एमआयएमची युती। प्रचारामध्ये एमआयएमचे मुंडे बंधू भगिनीवर केले होते आरोप, तर कोण एमआयएम म्हणत एकनाथ शिंदेनी मात्र बोलणं टाळलं। मुस्लिम वेलफेअर असोसिएशनच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा जाहीर। मुस्लिम वेलफेअर असोसिएशनच्या विश्वासाला अजितदादांची ग्वाही। महानगरपालिका निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पाठिंबा। उद्धव मामू सत्तेमध्ये आले तर मुंबईचं मोहम्मद लँड नक्की करतील। उद्धव ठाकरेंच्या टीकेला मंत्री नितेश राणेंचं प्रत्युत्तर। महायुती सत्तेमध्ये आल्यावर मुंबईचं बॉम्बे करतील अशी टीका ठाकरेंनी केली होती। आम्ही भाजपचे बाप, कारण आम्ही त्यांना सत्तेमध्ये आणलंय। आम्ही जिकडे असतो तिकडे पारडं जड होतं। वेळ आली तर काँग्रेसला सत्ता देऊ, पण भाजपची जिरवू। महादेव जानकरांची भाजपवर सडकून टीका। नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून जोरदार शक्ती प्रदर्शन। नेरूळमध्ये भाजपच्या उमेदवारांसाठी माजी आमदार संदीप नाईक यांच्या नेतृत्वात प्रचार रॅली। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचा जोरदार प्रचार सुरू। कल्याणच्या वडावली प्रभाग क्रमांक 3 मध्ये शिवसेना भाजप महायुतीच्या उमेदवारांकडून शक्ती प्रदर्शन करत प्रचार रॅली। अमरनाथ नगरपालिका निवडणुकीतील विजयानंतर काँग्रेसचा आत्मविश्वास दुणावलाय। कल्याण डोंबिवलीतील मतदारांच्या गाठीभेटींना वेग। अकोलामध्ये चहाच्या टपरीवरील पोस्टरची जोरदार चर्चा। राजकारणाविषयी बोलून वाद करू नका किंवा गोंधळ घालू नका, मतदान करा अशा आशयाचे पोस्टर। नवी मुंबईमध्ये शिंदे गटाला मोठा धक्का। सानपाडा प्रभाग 19 मधील 18 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे। शिंदे गटाचे नेते मिलिंद सूर्यवंशी यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचे राजीनामे। शाखा प्रमुख, महिला आघाडी यांच्यासह एकूण 18 अधिकाऱ्यांनी दिले राजीनामे। कोल्हापूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसणार। गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील उर्फ आबाजी उद्या शिंदेच्या शिवसेनेमध्ये करणार पक्षप्रवेश। मालेगाव भाजप जिल्हाध्यक्षांकडून बंडखोरांवर कारवाई। बंडखोरांना पक्षाचं चिन्ह आणि प्रचारात पक्षाचे कार्यकर्ते आता वापरता येणार नाही अशाही सूचना। मिरजेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेदरम्यान हद्दपार उमेदवार आझम काझी यांच्या समर्थकांकडून घोषणाबाजी करत वेधलं लक्ष। पोस्टरबाजी करत घातला गोंधळ।
पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणामधील आरोपी जालना महापालिका निवडणुकीच्या रिंगणात. प्रभाग क्रमांक 13 मधून श्रीकांत पांगरकर अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात. विक्रोळीमध्ये अरुण गवळी यांचा उमेदवार. निवडणुकीच्या रिंगणामध्ये अरुण गवळी यांच्या पत्नी आशा गवळी यांच्या हस्ते कार्यालयाचं उद्घाटन. भाजप उमेदवार निलेश भोजने यांची उमेदवारी वैध ठरवण्याचे हायकोर्टाचे आदेश. भाजप उमेदवार निलेश भोजने यांना नवी मुंबईच्या वॉर्ड नंबर 17 मधून निवडणूक लढवता येणार. एकीकडे नागपूर मनपा निवडणुकीमध्ये तरुणांना उमेदवारी देण्यात आली तर दुसरीकडे वयाने ज्येष्ठ उमेदवारी ही निवडणुकीच्या रिंगणात. प्रभाग क्रमांक 1 मधून भाजपच्या 72 वर्षीय प्रमिला मथराणी ठरल्या सगळ्यात ज्येष्ठ उमेदवार. नगराध्यक्षांच्या पदभारानंतर आज यवतमाळमध्ये उपाध्यक्षांसह स्वीकृत सदस्यांची निवड. पक्षीय बलाबल पाहता 5 स्वीकृत नगरसेवकांची सर्वसाधारण सभेमध्ये निवड.